राज्यामध्ये PM किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी महान निधी योजना, जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत. साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत. 2 दिवसातल्या अवकाळीने सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. युद्धस्तरावरती काम करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार अशी घोषणा यावेळेला करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईल. सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसात 22वा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांना 2,000 रुपये देण्यात आले होते. यानंतर आता होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा DA 3% वाढला. विधान परिषदेत मोठी घोषणा. जुलै 2025 पासून लाभ मिळणार. पाडव्याला मिळेल थकबाकी. 20,728 बहिणींनी केली EKYC. दुरुस्ती हप्ता रखडलाय. प्रतीक्षा वाढली. महिलांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आजपासून कापूस विक्रीची मुदत. CCI व बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन. तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 24 फेब्रुवारी ते 24 मार्च 2026 दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. PM किसान योजनेची कट ऑफ तारीख शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी. 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतकरी झालेल्यांना लाभ देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला. उच्च अधिकारी समितीच्या अहवालासाठी कागदपत्रे जमा करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. शासनाचे शेतकऱ्यांचे थकीत कर्जमुक्तीच्या दिशेने पाऊल. शेतकऱ्यांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे. घरकुल योजनेचा हप्ता खात्यांवर जमा करा, अन्यथा 5 मार्चला ठिय्या आंदोलन. भाजपाचे नेते पप्पू चव्हाण यांनी जिल्हा परिषदेमध्ये दिले निवेदन. 8 दिवसांची दिली हेडलाईन, नाहीतर आंदोलन करणार. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. नवीन गहू बाजारामध्ये दाखल. प्रति क्विंटल 2,700 रुपयांचा दर, तर ज्वारीला प्रति क्विंटल 2,500 रुपयांचा भाव आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक आता वाढली. लालसगावला कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव. 800 रुपयांखाली दर. सव्वा तासानंतर लिलाव सुरळीत सुरू. कालपर्यंत 1200 ते 1300 रुपयांपर्यंत दर मिळत होता. तुरीला 8,000 रुपयांचा उच्चांकी भाव. शेतकऱ्यांकडे मात्र शिल्लकच नाही. अतिवृष्टींचा फटका. मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यामध्ये 28 कोटी रुपये जमा. अकोला जिल्ह्यातील अपडेट. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन. 223 कोटींचे चुकारे शिल्लक. 30,000 रुपये हेक्टरी बोनस जाहीर करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी. कांदा बिजो उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. 30 ते 40% उत्पादन घटण्याची शक्यता आहे. NCMC कार्ड उपलब्ध नसल्यास आर्थिक भुर्दंड. आगारामध्ये प्रवासी संख्या घटण्याची शक्यता. एकर कमी कर भरणाऱ्यांना 50% सूट. नागरिकांनी कर वेळेत भरावा. नगर परिषद अपडेट. अवघ्या 60 दिवसांनी म्हणजेच की 2 महिन्यांनी कारले शेती देणार हमखास पैसा. सध्या प्रति किलो 100 ते 120 रुपयांचा मिळतोय दर. इतर पिकांच्या तुलनेत मर्यादित खर्च. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांची मदत द्या. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणींची राज्य सरकारकडून दखल. सावकारी, रोयो, घरकुल आणि PM किसानवरून विधानसभेत संताप. किडनी विक्रीपासून मजुरी थकबाकीपर्यंत प्रश्नांचा ढीग. आश्वासनाच्या पलीकडे ठोस कृत्य कधी? शासनाकडून शेतकरी कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र बँकेकडून शेतकऱ्यांचे कर्ज खाते गोठवलेले बँक खाते सुरू करा. शेतकऱ्यांची मागणी. महाराष्ट्रावर म्हणजेच की आपल्या राज्यावर अवकाळी पावसाचे कायम संकट आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट देण्यात आला. राज्यातील सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात
आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला। विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या दरम्यान मुंबईमध्ये उकाडा कायम असणार। अमरावती बाजार समितीमध्ये नवीन गव्हाला 3,500 रुपयांचा भाव। राज्यातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। 70 लाख राशन कार्ड रद्द होण्याची शक्यता। 1 एप्रिलपासून नवीन नियम बदलणार। 1 एप्रिल 2026 पासून राशन कार्डचे नियम बदलणार आहेत। यामध्ये लाखो राशन कार्ड धारकांचे राशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच अनेक लाभार्थ्यांचे नाव देखील काढून टाकले जाणार। नवीन नियमानुसार राशन कार्डची पात्रता आणि निकष अजूनच कडक करण्यात येणार आहेत। याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या राशन कार्ड धारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे। 40गावला सीसीआयकडून 12,000 क्विंटल कापसांची खरेदी। 3,810 शेतकऱ्यांची नोंदणी। 27 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत राहणार खरेदी सुरू। केंद्रात 1 महिन्यानंतर वाढवली आवक। ओल्या हळदीला मिळतोय चांगला भाव, काढणीला वेग आला। कच्च्या मालाच्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांचा जास्त कल आहे। सध्या ओल्या हळदीला 2,300 रुपयांचा भाव मिळत आहे। अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करा। नियमित कर्जदारांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, अशी आता शेतकरी मागणी करीत आहेत। वातावरण बदलामुळे धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला। भारतीय सौर उद्योगाला अमेरिकेचा टॅरिफ शॉक, लादले 126% शुल्क। भारतावर अनुसूचित सबसिडींचा केला आरोप, निर्यातीला मोठी खीळ बसणार। तीळ उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम। शेतकरी मदतीपासून वंचित, प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत। फेब्रुवारीतच म्हणजेच की या महिन्यातच बसतोय उन्हाचा चांगला तडाखा। तापमान पोहोचले 36.5 अंशावर। तूर हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी 24 मार्चपर्यंत मुदतवाढ। शासन निर्णय जाहीर देखील आला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकरी सर्वसामान्य दोघेही संकटात, कापूस घसरला, सोन्याचे भाव गगनाला। जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश, विहित कालावधीत जनगणना पूर्ण करा। 2 टप्प्यात जनगणना होईल। अवकाळीने हिसकावला तोंडाचा घास, पंचनाम्यांची प्रतीक्षा। शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे। ज्वारी, हरभरा, गहू पिकांचे अतोनात मोठे नुकसान। अनुदानासाठी 33% नुकसानीची अट रद्द होणार। ब्रेकिंग न्यूज, शेतकरी कर्जमाफीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा। म्हणजेच की राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना सीएम म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। आम्ही एक समिती तयार करीत आहोत आणि या समितीचा अहवाल अपेक्षित आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही जे आश्वासन दिलेले आहे ते योग्य वेळी पूर्ण करणारच आहोत, असे ते म्हणाले। तसेच शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केला जात आहे आणि हा डिजिटल रेकॉर्ड, आधार क्रमांक या गोष्टी एकत्रित करून कर्जमाफीबाबत विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले। राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, तुमचा पगार एवढा वाढला। या ठिकाणी बघू शकतात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 58% वाढणार आहे। परंतु पगार किती वाढणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। जर तुमचा मूळ पगार 30,000 रुपये असेल तर तुमच्या मासिक पगारामध्ये 900 रुपयांनी वाढ होईल। तसेच 8 महिन्यांची थकबाकी म्हणून 7,200 रुपये मिळतील। ज्यांचा मूळ पगार 45,000 रुपये आहे त्यांच्या पगारामध्ये 1,350 रुपयांची वाढ होईल। म्हणजेच की 10,800 रुपयांची थकबाकी त्यांना देखील त्यांच्या खात्यात जमा होईल। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने राशन कार्डाबाबत नवीन नियमावली जाहीर केली। यामध्ये पारदर्शकता वाढवण्यात आली आहे। गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। ज्या व्यक्ती निकषात बसत नाहीत, ज्यांचे उत्पादन जास्त आहे, अशा व्यक्तींचे राशन कार्ड रद्द केले जाणार।